घरामध्ये राहून 13 किलो वजन कमी केलेलं आहे, ते देखील 3च महिन्यामध्ये। तर हे कसं केलेलं आहे, काय केलेलं आहे, सगळं व्हिडिओमध्ये तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगणार आहे। आणि हे का सांगणार आहे, कारण की आज तुम्हाला जर वजन कमी करायचं आहे ना, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप जास्त फायद्याचा ठरणार आहे। कारण की घरामध्ये राहून जर आपण इतकं वजन कमी करू शकतो, ते देखील सगळं खाऊन पिऊन, तर नक्कीच कामाचा व्हिडिओ आहे ना। तर न स्किप करता बघितला तरच तुम्हाला समजेल की कसं वजन कमी झालेलं आहे। आणि ह्या आहेत कोण, थंबनेल मध्ये तुम्ही व्हिडिओवरती आला असेल थंबनेल बघून, या आहेत कोण आणि यांचं कसं इतकं वेट लॉस झालेलं आहे आणि कशा पद्धतीने घरात राहून केलेलं आहे, ते सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये कळणार आहे, पण न स्किप करता बघितल्यावरच। तर त्याच्यासाठी व्हिडिओ बघायचा आहे तुम्हाला। आणि कामाचा व्हिडिओ आहे तर शेअर पण करू शकता तुम्ही, तुम्हाला फायदा होणार आहे तर तसं दुसऱ्यालाही होऊ शकतो हा व्हिडिओ बघून। तर थंबनेलवरती तुम्ही बघून आला असालच तर कोण आहेत ह्या, तर मी सगळं तुम्हाला सांगणार आहे। त्याच्या अगोदर नमस्कार, तुमचं खूप सारं स्वागत करते मी आजच्या छानशा एका व्हिडिओमध्ये, वजन कमी करण्याच्या व्हिडिओमध्ये। तर हा व्हिडिओ तुमच्या फायद्याचा का ठरणार आहे, जर मी आज तुम्हाला एक डाएट प्लॅन सांगणार आहे आणि हा डाएट प्लॅन म्हणजे हा डाएट प्लॅन मी थंबनेलवरती तुम्ही बघितला असेल, त्यांनाही फॉलो करायला सांगितला होता, तर त्यांचं एवढं वेट लॉस होऊ शकतं तर तुमचं पण होऊ शकतं ना, म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे, हा डाएट प्लॅन तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। तर सर्वप्रथम ह्या थंबनेलवरती बघितलेला आहे तुम्ही, तर या आहेत कोण, तर यांचं नाव राधिका आहे आणि यांनी 3 महिन्यामध्ये 13 किलो वेट कमी केलेलं आहे। आता हे यांनी कसं केलं आणि ह्या तुमच्या कोण आहेत, तर ह्या माझ्या स्टुडंट आहेत, मी ऑनलाईन योगा क्लासेस घेते। तर यांनी मला 3 ते 4 महिन्यापूर्वी, ॲक्च्युअली खरं सांगायचं तर 4 महिन्यापूर्वी यांनी मला जॉईन केलं होतं योगा क्लासेससाठी। तर मॅम मला वजन कमी करायचं आहे। यांनी ॲक्च्युली पहिली एक स्टोरी आहे यांची थोडीशी, ती पहिले तुम्हाला शॉर्टकट सांगायचा प्रयत्न करते की यांनी एक प्रोडक्ट घेतलं होतं बाहेरचं, हर्बल वगैरे असं समथिंग, मला ॲक्च्युली नाही सांगू शकत मी पूर्ण डिटेल्स, पण त्यांनी काय प्रोडक्ट घेऊन वजन कमी केलं होतं 5 kg। आणि त्याच्यानंतर त्यांना तेवढं कॉस्टली वाटलं की त्यांना ते नाही होऊ शकलं त्यांच्याकडनं, तर त्यांनी ते सोडून दिलं। तर त्याच्यानंतर त्यांचं अजून वेट गेन झालं, अजून जास्त वजन वाढलं। मग त्यांनी माझा जसं मी आता स्क्रीनवरती नंबर देते तसा स्क्रीनवरती नंबर असतो माझ्या प्रत्येक व्हिडिओवरती, तर त्यांनी मला कॉल केला होता, तर त्या माझ्या क्लासेसमध्ये जॉईन झाल्या होत्या। तर आता यांनी क्लासमध्ये जॉईन झाले 4 महिने, ठीक आहे। मग 3 महिन्यात वजन कसं कमी झालं हे पहिलं सांगते। तर पहिल्या महिन्यात जेव्हा ह्या जॉईन झाल्या होत्या ना, तेव्हा यांनी काय केलं होतं की 15 दिवस तर त्यांचे असेच गेले होते, म्हणजे जेव्हा क्लास जॉईन केला तर वर्कआउट ह्या प्रॉपर यांनी केल्या नाही। यामध्ये गावाला गेल्यामध्येच यांचं बॉडी पेन होत होतं, यांना थोडंसं ताप वगैरे आले तर यांनी स्किप केलं। आणि 15 दिवसाच्या नंतर मग यांनी वर्कआउट केलं, पण मग यांनी वर्कआउट केल्याच्या नंतर खूप जास्त यांना क्रेविंग होत होती, यांनी ओव्हर ईटिंग करून खाल्लं, म्हणून हे 15 दिवस 1 महिनाभर आम्ही याच्यामध्ये जोडलेलाच नाही। तर पूर्ण टार्गेट यांचं 3 महिन्यामध्ये आहे। तर कसं केलेलं आहे ते आता सुरुवात करूया व्हिडिओला। आता ही डिटेल्स मी तुम्हाला सांगणं खूप आवश्यकता होती म्हणून सांगितलेली आहे। आता मी हा डाएट प्लॅन तुम्हाला अगोदर अजून एक गोष्ट सांगते, हा डाएट प्लॅन मी तुम्हाला सांगते ना, हा खूप जणांना फायद्याचा ठरू शकतो आणि खूप जणांना नाही ठरू शकत, असं नसतं। कारण की प्रत्येकाची बॉडी वेगळी आहे, प्रत्येकाचा मेटाबॉलिझम कोणाचा फास्ट असतो, कोणाचा स्लो असतो। ज्यांचा फास्ट आहे त्यांना पटकन रिझल्ट भेटतो, कोणाचा स्लो आहे त्यांना आरामात रिझल्ट भेटतो। असं नाही की त्यांचं झालं मग आमचं का नाही, असं नसतं। तर आता इथे यांनी क्लास चालू केला मग कंटिन्युअसली की नाही मॅम मला करायचंच आहे। जिद्द पहिली यांना मी असं उत्साह आणून दिला आणि यांनी जिद्द ठेवली मनामध्ये की नाही मॅम मला वजन कमी करायचंच आहे। तर आज इतक्या खुश आणि आनंदात असतात ना की अजून उत्साहाने त्या क्लास जॉईन करून एक्सरसाइज करतात। तर राधिकाने काय केलं होतं, मॅम मी जे पद्धत सांगितली ना तीच पद्धत यांनी फॉलो केलेली। आता माझी पद्धत म्हणजे काय अशी जगा वेगळी नाहीये, अगदी हाऊसवाईफ करू शकते, अगदी जॉबला जाणारी लेडीज करू शकते, तशीच पद्धत आहे माझी डाएटची। तर ती कशी आहे, तर मी यांना पहिल्या महिन्यामध्ये सांगितलं होतं की तुम्हाला मी एक 15 दिवसाचा डाएट देते, हा फॉलो करा तुम्ही, तुम्हाला याच्यामध्ये चांगला रिझल्ट भेटला तर आपण हा डाएट कंटिन्यू ठेवूया, जर याच्यामध्ये नाही रिझल्ट भेटला तर आपण मी तुम्हाला दुसरा डाएट देते। तर मग मी यांना डाएट दिला होता, तसा पहिल्या महिन्यात दिला होता पण त्यांनी त्यातला काहीच फॉलो नव्हता केला। मग त्यांनी दुसऱ्या महिन्यापासून म्हणजे 3 महिन्यात हा डाएट फॉलो केलेला आहे। तर आता यांनी केलं काय, मी यांना खूप काही गोष्टी सांगितल्या होत्या, पण यांना मेन मुद्दे सांगते मी तुम्हाला। माझ्या डाएटमधून पण यांनी मेन मुद्दे कोणते फॉलो केले आणि ते मला त्यांनी नॅचरली सांगितलेलं पण आहे, असं काही लपून वगैरे नाही, असं काही गोष्टीच नाही याच्यामध्ये। तर यांनी काय केलं होतं,
सकाळी मी यांना एक ड्रिंक दिली होती, माझ्या चॅनलवरती एक काढ्याची रेसिपी आहे, त्या काढ्याची रेसिपीची लिंक मी ते तुम्हाला पण देईल, तुम्ही पण ती मेन्शन करू शकता, तुम्ही पण तो व्हिडिओ बघून तसा काढा तुम्ही घरी बनवू शकता। त्या काढ्याची मी यांना रेसिपी दिलेली आहे। त्याच्या अगोदर मी त्यांना जिरा ड्रिंक किंवा गरम पाणी असं सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या, पण त्यांचा मेटाबॉलिझम स्लो असल्यामुळे त्यांचं बॉडी डिटॉक्स नव्हती होत, पोट साफ नव्हतं होत, मग मी त्यांना हा काढा सजेस्ट केला। तर ह्या काढ्याने त्यांना खूप चांगला रिझल्ट भेटतोय, अजून पण भेटतोय। तर मी त्यांना आता मी लिंक देईल तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता, तो काढा बनवून ठेवू शकता घरी। आता मी त्यांना तो काढा दिला होता, ठीक आहे। तर तो काढाची रेसिपी त्यांनी केली घरामध्ये आणि त्यांना मी सांगितलं होतं सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला तो काढा घ्यायचा आहे, खाली पोटाने 1 ग्लास गरम पाण्यामध्ये ती पावडर घालायची, जो काढा मी बनवायला सांगितला होता तो 1 ग्लास गरम पाण्यामध्ये, आणि रात्री झोपताना असा 2 टाइम तो काढा घ्यायला सांगितला होता। ते आजपर्यंतही कंटिन्यू घेत आहेत, चांगला रिझल्ट आहे काढ्याचा, लिंक नक्कीच देते तुम्ही बघू शकता। त्याच्यानंतर मी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही मग त्यांनी काढा वगैरे घेतल्याच्या नंतर माझी 5 वाजताची बॅच असते, सकाळी क्लासेस माझं असतं, तिथे त्यांनी 5 वाजता जॉईन केलं होतं, कधी 5:30लाही करत होत्या, कधी 6लाही करत होत्या, जशी त्यांची झोप झाली तशी, पण हा काढा घेऊनच त्या वर्कआउटला येत होत्या। तर एक्सरसाइज करायच्या, त्याच्यानंतर एक्सरसाइज केल्याच्या नंतर मग त्यांचं घरातलं जे आहे रुटीन ते करत होत्या, आणि मी त्यांना नाश्त्यामध्ये जास्त करून त्यांना प्रोटीन रिच असाच नाश्ता घ्यायला सांगत होती। तर प्रोटीन आता हाऊसवाईफ आहे म्हटल्यावर कशामध्ये भेटेल हा एक प्रश्न पडतो, तर त्यांना साधं सिंपल म्हटलं होतं स्प्राउट घ्या, तुम्ही कडधान्य घ्या वेगवेगळ्या पद्धतीचे, ते अजूनही घेतात। तर त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीचे कडधान्य घेतले सकाळी नाश्त्यामध्ये, कधी कधी त्यांनी चीट डे केला असेल, आणि त्यांनी मेन म्हणजे खूप जणांना एक प्रश्न पडतो की आता डाएट तर घ्यायचा आहे, मग याच्यामध्ये चहा सोडायचा का, चहा घ्यायचा का, असा प्रश्न येतो। तर यांना मी गुळाचा चहा सजेस्ट केला होता, ब्लॅक चहा किंवा तुम्ही ब्लॅक कॉफी, तर त्यांना ते पण थोड्या दिवस त्यांनी केलं, पण ते काही त्यांना जमलं नाही, मग त्यांनी आपला प्युअर दुधाचा चहा साखरेचा वापरून तो पण चहा त्यांनी 2 टाइम घेतलेला आहे, हे मला कळलेलं आहे, आणि मला त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं मॅम मला जमत नाही, म्हटलं ठीक आहे, आपल्याला नॅचरल पद्धतीने वजन कमी करायचं तर चालून द्या, कारण की त्यांनी वर्कआउट पण तशाच पद्धतीने केलेलं आहे। तर त्यांनी चहा घेतलेला आहे, नाश्ताही केलेला आहे, मस्त स्प्राउट घेतलेले आहेत, त्याच्यानंतर त्यांनी पाणी, मेन मुद्दा यांचा आहे ना की त्यांनी दुपारी झोपल्या नाही, हा मेन पॉइंट आहे त्यांचा, दुपारी अजिबात झोपल्या नाही। त्यांनी दुसरा पॉइंट मुद्दा असा आहे ना की त्यांनी मी सांगितलेल्या पद्धतीने 3 ते 3.5 4 लिटर पण त्यांनी कधी कधी पाणी पिलेले आहे। पाणी इतकं प्यायच्या ना की त्या बोलायच्या की मॅम मला भूकच लागत नाही, मला भूक जेव्हा वाटली ना तेव्हा मी पाणीच पिते। तर इतकं छान त्यांची बॉडी डिटॉक्स झाली ना की पाण्यामुळे पण त्यांची स्किन पण छान ग्लो करते, तुम्ही थंबनेलवरती बघितलंही असेल, असं नाही का वजन कमी झालं आणि चरबी लटकले वगैरे असं अजिबातच नाही त्यांच्यामध्ये, पाण्यामुळे त्यांची स्किन पण एकदम खुललेली आहे। तर त्यांनी हे 2 मुद्दे जास्त फॉलो केले, दुपारची झोपल्या नाहीये, त्यांनी पाण्याचा वापर जास्त केलेला आहे। तिसरं असं काय केलं त्यांनी की त्यांनी दुपारच्या जेवणामध्ये ना प्रॉपर जेवण जरी घेतलं असेल ना, तर उन्हाळ्यामध्ये आता ह्या जुलैमध्ये त्यांनी अशा गोष्टी केल्या की 1 ग्लास ताक दुपारी त्या घ्यायच्या जेवणासोबत, आणि सलाड आता गावाकडच्या होत्या तर कधी भेटलं कधी नाही भेटलं त्या गोष्टी, तरी पण मोस्टली त्या घेतच होत्या, आणि प्रॉपर जेवण हे केलेलं। आता जेवणामध्ये त्यांच्याकडे नॉनव्हेज पण खूप जास्त प्रमाणात होत होतं, त्यांच्याकडे व्हेजिटेबल्स पण जे पण आहे ते घरामध्ये त्यांनी केलेलं आहे। फक्त याच्यामध्ये त्यांनी भाकरीचा वापर जास्त केलेला आहे। आता इथे मी त्यांना सजेस्ट केलं होतं की तुम्ही ज्वारीची, बाजरीची, नाचणीची भाकर घेऊ शकता, तर त्यांनी 30 भाकरीचा जास्त वापर केलेला आहे। कधीतरी मी जेव्हा त्यांना बोलायची की आज चीट डे करू शकता तुम्ही, तर त्यांनी 2 दिवस मी सांगितलं आज चीट डे करा, तर चीट डेही केलेला आहे, पण माझ्या सांगण्यावरूनच केलं होतं। आता काय असतं मी हे तुम्हाला का सांगते हे पण पहिले ते क्लिअर करते, एक गोष्ट मी तुम्हाला, एक आपण स्वतः एक डाएट आपल्या मनाने करतो, तर त्याच्यामध्ये आपल्याला माहिती नसतं आपण कोणत्या गोष्टी घेतोय, कोणत्या गोष्टी नाही घेतोय, आपल्याला कोणत्या गोष्टी जास्त घ्यायच्या, कोणत्या गोष्टी कमी घ्यायच्या, घरातच राहून आपण कसं वजन आपल्या मनाने आपण अशा काही गोष्टी करून बसतो ना, तर आपल्याला वेट तर कमी होतं पण कमजोरी येते, अशक्तपणा येते, आपली चरबी लटकते, आपण लूज दिसतो, म्हणजे बिमार वाटतो असं वाटतो। आणि जर आता तुम्ही समजा मी एक डायटिशियन आहे, तर तुम्ही माझ्या आता व्हिडिओ बघूनही जर फॉलो केलं ना, तर तुम्हाला याच्यातलं काहीच नुकसान होणार नाही तुमच्या बॉडीला, म्हणून मनाने असं काहीच करायचं नाहीये की आपल्या बॉडीला नुकसान होईल।
जे पण आहे ना ते असं चांगल्या, तुम्ही डॉक्टरची सल्ला घ्या, तुम्ही एखाद्या डायटिशियनची सल्ला घ्या, असं काही तुम्ही असं करा. मनाने काहीच असं डाएट वगैरे या गोष्टी फॉलो नाही करायच्या असतात. ॲक्च्युली आपल्या बॉडीला नुकसान होतं. तर तुम्ही हा व्हिडिओ पण फॉलो करू शकता. आता सांगितलेल्याप्रमाणे त्यांनी दुपारचं जेवण प्रॉपर घेतलेलं आहे. संध्याकाळी त्यांनी चहा घेतलेलाच आहे, तो पण दुधाचा. काही काळा घेतला होता, कधी म्हणजे ब्लॅक चहा घेतला होता, कधी दुधाचा घेतला होता. आता संध्याकाळच्या जेवणामध्ये पण त्यांनी भाकरीचा वापरच केलेला आहे. आणि पहिल्या महिन्यात सगळं चीट डेज केला होता, तर दुसऱ्या महिन्यात त्यांनी एकदम बारीक चावून खायचा प्रयत्न केला. आणि क्वांटिटी आहे ना, म्हणजे डाळीचा सोर्स जास्त ठेवला, कडधान्यांचा सोर्स जास्त ठेवला, भाजीचा सोर्स जास्त ठेवला. भाकरही खात असतील ना, त्या भाकरीचा वापर त्यांनी कमी केलेला आहे. असं त्या बोलायचे की मॅम एक भाकर जरी खाल्ली ना दुपारी की मला फुल होत जातं, कारण की मी पाणी इतकं पिते की मला जास्त काय असं क्रेविंग पण होत नाही. पहिले खूप जास्त क्रेविंग होत होती. असं त्यांनी कंटिन्यू फॉलो केलेलं आहे. आता मध्ये मध्ये सवय लागेल ना मग ह्याच डाएटची, मग मी त्या सगळ्यांनाच, म्हणजे असं त्यांनाच म्हणून स्पेशल नाही, पण माझ्या ग्रुपमध्ये जेवढ्या पण लेडीज आहेत, जेवढ्या पण माझ्या स्टुडंट आहेत ना, माझ्या मैत्रिणीच, मी त्यांना मैत्रिणीच आहेत माझ्या, त्या ॲक्च्युली समजत नाही, माझ्या मैत्रिणीच आहेत. आणि खूप छान आमचा ग्रुप आहे. तर मी सगळ्यांना असं चॅलेंज देत होती, आजपासून तुम्हाला 3 दिवसाचं चॅलेंज करायचं आहे, आजपासून तुम्हाला 5 दिवसाचं चॅलेंज करायचं आहे. त्याच्यामध्येही त्यांनी पार्ट घेतलेला आहे आणि ते चॅलेंजही त्यांनी स्वीकारलेलं आहे. तर अशा पद्धतीने चॅलेंज असं काय असायचं की 3 दिवस जर चॅलेंज घेतलेलं आहे ना, तर एक दिवस प्रोटीन सोर्स, एक दिवस फायबर्सचा सोर्स घ्यायचा, म्हणजे एक दिवस कडधान्यच खायचे, एक दिवस आपल्याला भाजीपालाच जास्त खायचा, एक दिवस डाळीचा सोर्स जास्त घ्यायचा. असं 3 दिवस घालवले. आणि मग ते 4थ्या दिवशी आपण नॉर्मली जेवण केलं, चीट डे केला. असं का, हे का करायचं आपण, आपल्या बॉडीला सवय नको व्हायला. हे सगळं असं डाएट त्यांना मी वेगवेगळ्या पद्धतीने दिलेलं आहे. आणि खूप चांगला रिझल्ट, जसं थंबनेलवरती बघितलं. त्यांचे मेन म्हणजे ना, त्यांचं वेटपेक्षाही त्यांचं इंच लॉस इतकं जास्त झालेलं ना, की त्या बोलतात की मॅम माझं जुने ठेवलेले ब्लाऊज मला आता एवढे छान येत आहेत, कारण की खूप जास्त त्यांचे इंच लॉस झालेले आहे. आणि वजन आपण कमी करतोय ना, तर नुसतं वजनच कमी करणं अजिबातच महत्वाचं नसतं. मेन असतं की आपल्याला आपले इंच लॉस होणं खूप महत्वाचं असतं, फॅट लॉस होणं खूप महत्वाचं असतो. हे एवढं जीव तोडून का सांगते, कारण की वजन कमी करणं, माझं 2 किलो वजन कमी झालंय हे बघायचंच नाही, कधीच नाही बघायचंय. तुम्ही व्हिडिओ बघून जरी करत असाल तरी पण नाही बघायचंय तुमची इंच लॉस, म्हणजे तुमचे कपडे लूज व्हायला लागले का, तुम्हाला तुमचं कुठलं फॅट तुम्हाला हलकं वाटतंय का बॉडीमध्ये, तुमचा कोणता फॅट, तुमच्या मांड्यांवरचा फॅट तुम्हाला कमी वाटतोय का, तुमच्या साईडचा फॅट तुम्हाला कमी वाटतोय का, या गोष्टी जास्त बघायच्या. वजन किती कमी होतंय ते अजिबातच नाही बघायचं. मेन मुद्दा आहे इंच लॉस, फॅट लॉस. या गोष्टी त्यांच्या खूप जास्त झालेल्या आहेत, जास्त प्रमाणात झालेल्या आहेत. तर आता हे सगळं डाएटचा हिशोब झाला, ठीक आहे. आता हा डाएट तर त्यांनी केलेलाच आहे, पण त्यांनी वर्कआउट कशा पद्धतीने केलं. आता ज्या दिवशी माझ्या क्लासेसला काही माझे फॅमिली प्रॉब्लेम, जस्ट मी कधी सुट्टी घेतलेली, कधी माझं काही आहे पर्सनल आहे जे आहे ते, त्या दिवशी मी क्लास नाही घेतलेला. त्या दिवशी त्यांनी त्यांनीही मिस केला. कधी त्यांची झोप झालेली आहे तर त्यांनी सकाळी जॉईन केलं होतं, कधी त्यांची झोप नाही झालेली, सकाळी उठायला नाही झालं, तर त्यांनी कधी माझे संध्याकाळचे बॅच जॉईन केलेले आहेत. पण दिवसातनं त्या 1 टाइम वर्कआउट हे करत होत्या. आता 1.5 तासामध्ये त्या फक्त कार्डिओ एक्सरसाइजेस करत होत्या का, असं अजिबातच नाहीये. त्यांनी मी ज्या पद्धतीने त्यांना शिकवते ना, अगदी छान त्याच पद्धतीने त्यांनी फॉलो केलेले आहे. त्यांनी सूक्ष्म व्यायाम केलेले आहेत, त्यांनी कार्डिओ एक्सरसाइजही केलेल्या आहेत, त्यांनी सूर्यनमस्कारही केलेले आहेत, त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीचे आसनही केलेले आहेत. आता हे तुम्हाला कसं समजणार, आता तुम्हाला नाही समजणार हे कसं करायचं. तुम्ही चॅनलवरती बघा. तुम्हाला जर क्लास जॉईन करायचा असेल तर तुम्ही एनी टाइम मला या नंबरवरती कॉल करू शकता. पण तुम्हाला हा डाएट मी सांगते या पद्धतीने फॉलो करायचा असेल तर तुम्ही वर्कआउट कसं करायचं, तर तुम्ही चॅनलवरती बघायचे, माझ्या वेगवेगळ्या पद्धतीचे व्हिडिओ आहेत, स्टेप बाय स्टेप ते फॉलो करायचे. ॲटलिस्ट तुम्हाला अर्धा तास, त्यांच्याकडनं मी 1.5 तासात करून घेत होती, तुम्ही ॲटलिस्ट 45 मिनिटं किंवा अर्धा तास वर्कआउट हे करायचे दिवसातनं. केव्हाही जेव्हा तुम्हाला वेळ असेल, वेळ भेटेल, जे आहे समथिंग, तुमचं जेवण झालंय ना तुम्हाला 2 तासाच्या नंतर किंवा जेवणाच्या अगोदर 2 तासाच्या अगोदर, असं तुम्ही टायमिंग एक ठेवायचंय. झालं तुमच्याकडनं 2 टाइम तुम्ही अर्धा तास करू शकता. हे वर्कआउट तुम्हाला करायचंय कंटिन्युअसली. आणि जे सांगितलेला डाएट आहे ना मी तुम्हाला, आता ज्यांना मी राधिकाला दिलेला डाएट आहे तो तुम्ही फॉलो करायचा आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला माहिती पडलं असेल बोलता बोलता की याच्यामध्ये वेगळं काहीच नाहीये, पण त्याने फोकस ठेवला,
फोकस ठेवल्यामुळे त्यांचं एक टार्गेट, हा मला एवढं करायचंय, त्यांनी हार मानली नाही. पहिल्या महिन्यात त्यांना काहीच रिझल्ट नाही भेटला, पण त्यांनी हार नाही मानली. तसंच तुम्हालाही हार नाही मानायची. जर तुमचं खरंच वेट कमी करायचं आहे ना, तुम्हाला एक फोकस ठेवायचा, आणि फोकस ठेवलेला आहे. 3 महिने आपल्याला स्वतःला द्यायचे आहेत. 3 महिन्यामध्ये मी मला चेंज करून दाखवणारच आहे. या गोष्टी माइंडमध्ये पहिले फिट्ट करून ठेवायच्या, अगदी फिट्ट करून ठेवायच्या. त्याच्यानंतरच तुम्ही डाएट फॉलो करायचा, त्याच्यानंतरच तुम्ही वर्कआउट चालू करायचं. उत्साह येऊन करायचं 2 दिवसांनी गप्प बसायचं असं नाही करायचंय. फोकस ठेवून करायचंय. आपल्याला फिट्ट सुंदर दिसायचंय, हेल्दी फिट्ट राहायचं. या गोष्टींसाठी आपल्याला करायचंय. येणाऱ्या पुढच्या बिमाऱ्या आहेत, आज वजन वाढायला लागले हळूहळू, तर पुढे येणाऱ्या बिमाऱ्या त्या आपल्याला आताच चालू होतील असं नाही करायचंय. त्या बिमाऱ्या आपल्याला येऊच नाही ना, त्याच्यासाठी आपल्याला वर्कआउट करणं पण तितकंच आवश्यक आहे व आपल्याला डाएट करणंही तितकंच आवश्यक आहे. तर तुम्ही या गोष्टी फॉलो करायच्या आहेत, आणि ह्याच गोष्टी तुम्हाला जर याच्याने फायदा भेटला ना, तर खरंच सांगते खूप आनंदाची गोष्ट आहे. आणि खूप तुम्हाला फील होणार की हा खरंच किती आनंद वाटेल ना तुम्हाला, ते मी समजू शकते. कारण की मी समोर आज बघते माझ्या स्टुडंटला, थोडं जरी त्यांना त्यांचे कपडे यायला लागलेले आहेत ना, त्या किती खुश होतात, तर मी समजू शकते या गोष्टी. तसं तुमचं पण होऊ शकतं घर बसल्या. एवढंही नाही होते तुमच्याकडनं, तुम्ही माझे ऑनलाईन क्लास देखील जॉईन करू शकता. तर हा व्हिडिओ नक्कीच कामाचा होता, फायद्याचा होता. राधिकाचं एवढं वजन कमी झालेलं आहे, तर तुमचं देखील होऊ शकतं, घर बसल्या होऊ शकतं. तर भेटूया परत अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. शेअर करायला विसरू नका. तुम्हाला फायदा होत असेल ना, तर दुसऱ्यांनाही, तुमच्या मैत्रिणीला होऊ शकतो, तुमच्या बहिणीला, आईला, कोणालाही तुम्ही हा डाएट देऊ शकता, सांगू शकता अशा पद्धतीने फॉलो करा म्हणून. काहीच याच्यामध्ये काही वेगळं नाहीये तुम्हाला करायचे, आणि सगळ्या गोष्टी खाऊन पिऊन तुम्ही एक वजन कमी करू शकता. हा फोकस ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. परत सांगते, 4 दिवस केले की 1 महिना केल्याने रिझल्ट भेटत नाही. वर्षानुवर्षाची चरबी साचलेली ना, ती एका महिन्यात वितळणारच नाही. तुम्हाला 3 महिन्याचं एक टार्गेट ठेवायचे. चांगलं वेट कमी करायचे, तुम्हाला 15 किलो वेट कमी करायचे, तुम्हाला चांगल्या पद्धतीचे इंच लॉस करायचे आहेत ना, तर तुम्ही एक टार्गेट ठेवायचं 3 ते 4 महिन्याचं. तेव्हा तुम्हाला चांगला रिझल्ट भेटेल. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. कामाचा लाईक करायला विसरू नका. आणि दिलेला नंबर आहे ना, तुम्हाला जर खरंच वजन कमी करायचं आहे, नाहीच होत आहे तुमच्याकडनं, तुम्ही मला कॉल करू शकता आणि ऑनलाईन योगा क्लासेसमध्ये जॉईन करू शकता. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत